नाही, तुकाराम मुंडे जे आता नवीन आयुक्त आहेत, फूड अँड ड्रग, अन्न आणि औषध, त्यांचा आपल्याला मनपूर्वक धन्यवाद मानले पाहिजे. एखादा प्रामाणिक अधिकारी, धाडसी अधिकारी आला तर कशा प्रकारे काम करू शकतो याचे उदाहरण त्यांनी राज्याला घालून दिलेलं आहे. आणि विशेषतः जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत, दूध असतील, औषधं असतील, जेवण असेल, हॉटेलमधलं जेवण असेल, शाळेच्या विद्यार्थ्यांचं मेसचं जेवण असेल वगैरे, या सगळ्यावर त्यांनी कठोर कारवाई चालू केली आणि 25% दुधामध्ये घट झाली आहे. म्हणजे 25% पेक्षा जास्त दूध हे भेसळीचं जे दूध आता हे सिद्ध झालेलं आहे. आता या दूध खात्याचा मी मंत्री असताना अशा तामिळनाडूतील फार मोठ्या टोळ्या हे दूध भेसळीचं काम मुंबईत करतायत. परंतु दुग्ध विकास विभागाला हे अधिकार नव्हते. ते एफडीला अधिकार आणि मला ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आता गोकुळचं संकलन कमी झालेलं आहे. म्हणजे उन्हामुळं असेल किंवा हे चाललेल्या राजकीय परिणामांचा असेल, दुधामध्ये आपली फार संकलनामध्ये घट झालेली आहे. जर उपलब्ध दूध झालं नाही मग देणार कुठलं? म्हणून आता पहिला प्रयत्न आपल्याला करावा लागेल की संचालक मंडळ महिना 2 महिन्यात येईल. त्यांना पुन्हा, कारण तुकाराम मुंडे जोपर्यंत आता इथं आहेत तोपर्यंत दुधाची मागणी वाढणार, भेसळीचं दूध कमी होणार आणि हे भरून काढायचं असेल तर हे 4-5 दूध संघच हे भरून काढू शकतात मागणी. नाहीतर दुधाचा टंचाई होईल. म्हणजे त्यात अमूल, गोकुळ, वारणा हे दूध संघ आहेत. आता मी तर असा विचार करतो की 50,000 रुपये आम्हाला आता गोकुळ देत होतं. मुरा, मेहसाणा, हरियाणा, पंजाबवरनं ज्या म्हशी आणत होतो आणि 10,000 रुपये जिल्हा मध्यवर्ती बँकेचा असतो. आमच्या बँकेचा काही संबंध नाही. परंतु शेतकऱ्याला आधार देण्यासाठी आम्ही 10,000 अनुदान चालू केलं. तर मला वाटते 10च्या ऐवजी 20 सुद्धा आमची जिल्हा मध्यवर्ती बँक करेल. तर इन्कम टॅक्सच आम्ही जास्त भरतोय आणि गोकुळाचा वाढवला म्हणून आपण या म्हशी बाहेरून कशा लोक आणतील आणि त्यांना परवडेल कशी, यासाठी NDDBला सुद्धा आपण विनंती केली. त्यांनी 2 म्हैस विक्री केंद्र, एक करवीर तालुक्यामध्ये आणि गडिंगमध्ये सुरू केलं. कारण त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की दूध ते म्हशी व्यवस्थित तपासून, रक्त तपासून, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे बघून, त्यानंतर दूध धार काढून त्या शेतकऱ्यांना देतात. त्यामुळे NDDBने सुद्धा केंद्र वाढवावी. आमच्याही शेतकऱ्यांना आता फार मोठी मागणी आपल्या राज्यभरात गोकुळच्या दुधाला येईल. कारण भेसळीचं दूध आता बंद झालेलं आहे, पनीर बंद झालेलं आहे. एक आरोप केला जात होता की गोकुळचा दर्जा ढासळणे काही न्यूजला व्हायरल झालं. तर या सगळ्या गोष्टीनंतर गोकुळचा दर्जा ते कोणा तुम्ही कधी मी नाही ऐकलं. आता प्रशासक काळातलं मी काय नाही बघितलं. प्रशासक काळातलं काय प्रशासक काळात संचालक मंडळ असताना गटाच्या संचालिका शोभिका माडिक त्यांची काय ते कदाचित ते राजकीय असेल त्यांचं, कधी हे आपण कधी ऐकलेलं नाही. तुम्हीच म्हटलं की आता गोकुळला 2 लाख लिटरची मागणी आलेली आहे. आता तुम्हीच मान्य केलं. 100%. गोकुळच्या निवडणुकीची सद्यस्थिती काय आहे? काही संस्था कोर्टात गेलेल्या आहेत, त्याच्या काय त्याचा सवाल नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितलं 90 दिवसाच्या आत घ्या. 90 दिवस झाल्यानंतर त्यांना पुन्हा जावं लागेल सुप्रीम कोर्टात. काय थोडे दिवस वाढवायचे असतील वाढवून घ्यावं लागेल. नाहीतर त्या संस्थेनं इशारा दिलेला आहे की मी कोर्ट BHBचा 91 दिवशी आम्ही कोर्टात जाऊ, म्हणजे कोर्टाची बदनामी केल्याबद्दल. वाटते लोक निवडणूक होईल. मागे मी म्हणालो होतो आधी घटिका ती आता एकदम समीप आलेली आहे. घटिका समीप आहे, पण याच्यामध्ये वरचढ कोण ठरलं असं वाटतं? दावा तर तुम्ही केला, काही लोक युती निवडणुकीला खर्च होणार आहे, सगळ्या शेतकऱ्यांना नाही, आज काही नाही. आता पक्की यादी झाली प्रसिद्ध की मग चर्चेला वेगळी आणि मुख्यमंत्री सांगतील त्याप्रमाणे पॅनल होईल असं मी सांगितलं. युतीचं होईल आणि वर्चस्व कोणाचा राहणार आहे तुम्हाला माहितीच आहे. ते मला भेटले, त्यांनी म्हणाले किंवा तसं नव्हतं की सिनियर माणूस म्हणून मी म्हणालो. बाप हा आनंदराव पाटील चोई करायचे. 2019 आणि 14 शरद पवार यांच्यासोबत असतील तर ते आज नमस्कार, मी हनुमंत पाटील, व्यवस्थापक मार्केटिंग, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ, गोकुळ दूध. गोकुळ म्हणजेच गुणवत्ता
हीच आमची सर्वात मोठी ओळख आणि ताकद आहे. गेल्या 40 दिवसात साधारण 1 जून 2026 पासून गोकुळ दूध संघाच्या दूध विक्रीमध्ये साधारण 1,50,000 लिटर ते 1,60,000 लिटर इतकी प्रतिदिन वाढ झालेली आहे. या वाढीपाठीमागे ग्राहकांचा विश्वास आणि दर्जेदार गुणवत्तापूर्ण उत्पादने हे प्रमुख कारण आहे. दूध संकलनापासून प्रक्रिया, पॅकिंग आणि वितरणापर्यंत गुणवत्ता व शुद्धतेची काटेकोर काळजी घेतली जाते. ग्राहकांना शुद्ध, सुरक्षित आणि दर्जेदार दूध व दुग्धजन्य उत्पादने योग्य दरात उपलब्ध करून देण्यावर गोकुळचा कायम भर आहे. गोकुळचे दुग्धपदार्थ जसे गोकुळ दूध, श्रीखंड, पनीर, ताक, लस्सी, फ्लेवर मिल्क, बटर मिल्क व इतर दुग्धपदार्थ या उत्पादनांना ग्राहकांकडून वाढती मागणी आहे. दूध उत्पादक, वितरक, ग्राहक, वाहतूक ठेकेदार, केंद्रचालक यांच्या सहकार्यामुळे ही प्रगती शक्य झालेली आहे. भविष्यातही गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी गोकुळ कटिबद्ध आहे. धन्यवाद.